सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दूरी भवाची पुरी वावसे काही न लगे एक भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दूरी भवाची पुरी वावसे विठ्ठल विठ्ठल जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग कारू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग कारू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू काळी पांडुरंग पांडुरंग करू पांडुरंग करू पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आरत जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती श्रुती धन्य झाला तुझे गुण गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता पंढरीच्या देव राया पंढरीच्या देव राया पंढरीच्या देव राया दंडवत तुझे पाया दंडवत
पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागी सेवक झालो लागलो तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसे दूरी भवाची पुरी वावसे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय चैतन्य भूषण पाषांड दूषण कथामृत आसन जिजाऊ रमण देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4-3 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग जगण्याचा मार्ग सांगणारा अभंग सेवे करता निवडलाय विठ्ठल अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा मी म्हणेल आपल्याला आज काही शब्द एकत्रित आणावे लागतील किंबहुना ओघाओघानं ते शब्द एकत्रित येतील आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु गेल्या 1 वर्षापासून आपल्यामध्ये नसणाऱ्या कैलासवासी गंगा भागीरथी वत्सलाबाई काशीनाथ गाडेकर यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं मग त्यांच्या पितृ ऋणातून आपण मुक्त व्हावं याच्या करता गाडेकर परिवारानं केलेलं आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन विठ्ठल पितृ ऋणातून मुक्त व्हावं याच्या करता ज्ञानदान अन्नदान गोदान ब्राह्मण दान करण्याची प्रथा म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन या आईच्या पाठीमागे मोठा गाडेकर परिवार आहे त्या ठिकाणी श्री तबाजी काशीनाथ गाडेकर त्यांचा मुलगा सौ मंदा शंकर कानडे मुलगी सौ जनाबाई नामदेव गीते मुलगी सौ अरुणा चंगदेव रांधवणे मुलगी सौ नंदा कुशीनाथ गीते मुलगी सौ लताबाई वसंत साळुंके मुलगी सौ नीता कैलास ताजने मुलगी तसेच सौ वंदना तबाजी गाडेकर सून गंगा भागीरथी यमुनाबाई देवराम गाडेकर जाऊबाई श्री लक्ष्मण सावळेराम गाडेकर धीर तसेच भामचंद्र ढगाजी गाडेकर धीर तुकाराम गोपाळ गाडेकर भाया दादासाहेब भया सयाजी गाडेकर पुतणे तसेच चिरंजीव विराज सतीश गाडेकर नातू चिरंजीव मयूर तबाजी गाडेकर नातू आणि चिरंजीव भारत तबाजी गाडेकर नातू असा संपूर्ण गाडेकर परिवार आणि या परिवारातील या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं मी म्हणेल भगवंतानं या दुःखातून सावरण्याची शक्ती या परिवाराला द्यावी आणि या आईला चांगली जागा चांगलं स्थान चांगला मार्ग भगवंतानं द्यावा एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा आहे आणि तुकोबरा या अभंगामध्ये जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग सांगतात तुकोबरा या अभंगाच्या प्रथमच शब्दात म्हणतात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला मी तुम्हाला सांगतो काय तर विठ्ठलाला भजा त्याची भक्ती करा आवडीनं करा प्रेमानं करा पण काही काही असतात ना त्यांनी तुकोबारांना उलटा प्रश्न केला का हो तुकोबारा आहे आम्ही नाहीच देवाला भजलो तर तुकोबारा म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया तुमचा जन्म वाया गेल्याशिवाय राहणार नाही किती प्रपंचात बरोबरी करा किती कमवा पण एक दिवस भव नदीच्या आपण साधू संतांना जगण्याचा मार्ग विचारला नाही तरी सुद्धा साधू संत सांगतात कारण साधू संत या मृत्यू लोकांमध्ये जगाच्या कल्याणाकरता आलेली आहे येतो कळवळा म्हणोनिया म्हणोनिया येतो कळवळा म्हणोनिया
म्हणूनिया हे तो कळवळा उडत हे जन बुडत हे जन न देखावे डोळा हे तो कळवळा मनोनिया मनोनिया हे तो कळवळा मनोनिया। साधू संत या मृत्यू लोकामध्ये जगाच्या कल्याणाकरता आल्या, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकारे। साधू संत मृत्यू लोका जगाच्या हिता करता आली आणि ती साधू संत तुम्हाला मला हीच सांगू लागली। तुकोबारे म्हणतात लेका, अरे या मृत्यू लोकात काही काही गोष्टी विचारल्या तरी सुद्धा सांगू नयेत अशा काही गोष्टी आहेत। नसेल समजलं तर ऐकून जा। एखाद्या दिवशी तुम्ही गावात बसलेला आहात, एखाद्या पारावर बसलेला आहात आणि पारावर बसलेले असताना तुमच्या जवळून एक गाय धावत पळत जीवाच्या आकांतानं पळत गेली। थोडा वेळ गेला आणि तिचा पाठलाग करत एखादा कसाई आला आणि कसायानं तुम्हाला विचारलं, का हो या ठिकाणाहून तुम्ही एखादी गाय जाताना पाहिली का? जरी आपण गाय जाताना पाहिली असेल तरी सुद्धा कसायाला गायीचा पत्ता कधी देऊ नये। अहो त्यानं विचारलं तरी सुद्धा सांगू नये। आणि जर तुम्ही गायीचा मार्ग सांगत असाल, गाय या दिशेला गेली असेल तर तुम्ही या दिशेचं बोट दाखवावं। पण गायीचा पत्ता जर तुम्ही कसायाला देत असाल तर एक लक्षात असू द्या, निम्म गोहत्येचं पातक आपल्या डोक्यावर बसल्याशिवाय राहत नाही। कसायानं विचारली, का हो गाय कोणत्या दिशेला गेली? त्यानं आपल्याला विचारलं तरी सुद्धा आपण सांगू नये। विठ्ठल तुमच्या सर्वांच्या जवळचं एखादं उदाहरण आहे, एक उदाहरण आहे का? एखाद्या दिवशी एखाद्या लग्नाला गेलात, लग्नाला वराडी म्हणून जाता का लग्नाला? इथं बसलेले अय इकडे मी इकडं जाता का लग्नाला? महिला मंडळ तुम्ही टेम्पोत रिक्षात बसमध्ये कशा कशात जातात वराड नाही का? एखाद्या दिवशी तुम्ही लग्ना करता वराडी म्हणून गेला, पण त्या वराडाच्या टेम्पोत एखादा तरी व्यक्ती असा असतो बिना गंधावाला बिना माळीवाला। टेम्पोच्या खाली उतरला की उतरल्या बरोबर त्याच्या सारखाच दुसरा शोधत असतो बिना गंधावाला बिना माळीवाला। त्याच्या जवळ जातो, का हो पाटील तुमच्या गावात एखादं सरकार मान्य दुकान, सरकार मान्य दुकान कळतं ना तुम्हाला? का हो पाटील तुमच्या गावात एखादं सरकार मान्य दुकान, अहो कोणती का होईना देशी विदेशी नाहीच मिळाली तर गावठी का होईना पण मिळते का असा प्रश्न करणारा एखादा तरी व्यक्ती त्या वराडी मंडळीमध्ये असतो। आपल्याला वाटत असेल वधूवरांचं आयुष्य चांगलं जावं, सुखाचं जावं, समाधानाचं जावं, तर त्यानं जर त्या दुकानाचा पत्ता तुम्हाला मला विचारला तर कधी दुकानाचा पत्ता आपण त्याला देऊ? विचारलं तरी देऊ नये। हल्ली वाईट परिस्थिती पाहायला मिळते दादांनो। कधी जर लग्न कार्याला गेलात तर सरकार मान्य दुकानात जाऊन आलेले व्यक्ती तुम्ही पहा, नवरदेव नवरी लग्न इकडं लागत, अक्षदा इकडं फेकी देत। एवढंच नाही, काही काही पहिल्याच मंगलाष्टकाला सगळ्या अक्षदा फेकून मोकळे। का हो बाकीच्या मंगलाष्टकाला काय म्हणे? काही नाही, ताडपत्रीवरच्या गोळा करू आणि मग फेकू। ही अवस्था आहे या कलियुगाची। म्हणून सरकार मान्य दुकानाचा पत्ता आपल्याला विचारला तरी आपण सांगू, या गोष्टी आपल्याला विचारल्या तरी आपण जगाला सांगू नये। विठ्ठल काही गोष्टी आपल्याला विचारल्या तरच आपण सांगाव्यात। मग दोन माणसं आहेत, त्यांचा जमिनीचा व्यवहार चाललाय, एखादा व्यवहार चाललाय, दोन माणसं बोलतायत आणि आपण तिसरे जर तिथं बोलत असाल तर आपल्याला मूर्खात काढल्याशिवाय राहणार नाही बरं का? दोन माणसं व्यवहार चाललाय,
आपल्याला त्यांनी सल्ला विचारला तरच आपण सांगावं, म्हणजे आपल्याला विचारलं तरच आपण सांगावं. आणि काही काही गोष्टी अशा आहेत नाही विचारल्या तरी सुद्धा जगाला सांगाव्या लागतात. एक दिवस असं घडलं, भगवान कृष्ण परमात्मा आणि उद्धवजी निवांत बसले होते. आणि बसलेले असताना उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा तुम्ही मृत्यू लोकात ही आंधळी माणसं जन्माला घातली. आंधळी म्हणजे डोळ्यानं नाही बरं, ज्यांना हित कळत नाही, भलं कळत नाही, जन्माला कशाला आलो हेच कळत नाही, अशी आंधळी माणसं तुम्ही या मृत्यू लोकात जन्माला घातली. देवा यांना एखादा जगण्याचा मार्ग तुम्ही सांगितला पाहिजे. त्याला भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, उद्धवा तुला माहिती आहे माझा नियम आहे, जो व्यक्ती माझी नवविधा भक्तीपैकी एक भक्ती करतो त्यालाच मी जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकवतो. मग ही लोक कोणती भक्ती करत नाही, यांना जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मी का चुकवू. त्याला उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला एक दृष्टांत सांगतात. आणि उद्धवजी म्हणतात, देवा एका गावात एक आंधळा माणूस राहत होता. आंधळा कळतो ना तुम्हाला, महिला मंडळ आंधळा आंधळा, तुम्ही बोला ना, तुम्हाला येडी दिसते का मी? एखाद्या गावात एखादा आंधळा माणूस राहत होता. आंधळ्या माणसाला काही कामानिमित्त गावाच्या बाहेर जायचं होतं, म्हणून आंधळा गावाच्या बाहेर निघाला, गावाच्या बाहेर पडला. आणि जेव्हा तो आंधळा गावाच्या बाहेर पडला त्यावेळेला असं मोठं खड्ड होतं आणि त्या खड्ड्यात तो आंधळा माणूस पडला. गावातली 4-5 सज्जन लोक गोळा झाली, आरडाओरड करू लागली, का हो आंधळा खड्ड्यात पडला, इथं कोणी नव्हतं का? इतक्यात एक व्यक्ती बहिर दिशेला जाऊन आला होता. आणि बहिर दिशेला जाऊन आलेला व्यक्ती आवाज देतो, ओ पाटील असं म्हणू नका, आंधळा खड्ड्यात पडला तेव्हा मी इथंच होतो. पाटील म्हणतो, लेका अरे आंधळा खड्ड्यात पडला तेव्हा तू इथंच होता, मग का सांगितलं नाही समोर खड्डा आहे म्हणून? तो बहिर दिशेला जाऊन आलेला व्यक्ती म्हणतो, पाटील माझा असा नियम आहे, मी विचारलं तर सांगतो. पाटील म्हणतो, वा वा तुला आंधळ्यानं विचारायला पाहिजे होतं नाही का समोर खड्डा आहे म्हणून? हो हो आंधळ्यानं मला विचारायला पाहिजे होतं समोर खड्डा आहे की नाही म्हणून. पाटील म्हणतो, लेका त्याला जर विचारण्याकरता तू दिसला असता तर समोर खड्डा आहे हेच का दिसलं नसतं. त्यावेळेला उद्धवजी भगवान कृष्ण परमात्म्याला म्हणतात, देवा आंधळा खड्ड्यात पडतो हे डोळं सानं पाहावं आणि पुढे निघून जावं नाही का? भगवान कृष्ण परमात्मा म्हणतात, नाही उद्धवा, डोळं सानं आंधळ्याच्या हाताला धरावं आणि खड्ड्याच्या पुढे नेऊन घालावं. त्यावेळेला उद्धवजी म्हणतात, देवा मग ही आंधळी तुम्ही जन्माला घातली, यांना एखादा जगण्याचा मार्ग सांगणारा तरी. म्हणून जगाच्या मालकानं साधू संत जन्माला घातली, माझ्या तुकोबारांसारखी संत जन्माला घातली आणि तेच तुकोबार आहे तुम्हाला मला जगण्याचा मार्ग सांगू लागली. अभंगाचं सांगतो तू माशी सांगतो
एक संत जन्माला आली आणि ती संत तुम्हाला मला जगण्याचा मार्ग सांगू लागली. तुकोबर आहे म्हणतात सांगतो तुम्हासी. अजून एक दृष्टांत तुलसी रामायणामध्ये सुंदर आलेला आहे. ज्यावेळेला रामप्रभू वशिष्ठजी आणि लखनजी सीता स्वयंवरा करता निघाले होते आणि सीता स्वयंवरा करता जाण्याकरता जात असताना असं घडलं, एका अरण्यामध्ये गेल्याबरोबर वशिष्ठजी रामप्रभूला सांगू लागले, राघवा समोर एक दगड पडलेला आहे, तू जा आणि त्या दगडाला पाय लाव. पण रामप्रभू म्हणतात, तो दगड माझी कोणतीच भक्ती करत नाही, त्याला मी का जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकू. त्याला वशिष्ठजी रामप्रभूला सुंदर दृष्टांत देतात आणि वशिष्ठजी म्हणतात, राघवा आपल्याला जर एखाद्याला दान द्यायचं असेल तर कसं देतो आपण दान. एखाद्याला दान द्यायचं असेल तर ज्याला दान द्यायचं त्याला आपण आपल्या जवळ बोलावतो आणि मग दान देतो. एखाद्या 4 व्हीलर 4 चाकी गाडीतून तुम्ही जर फिरत असाल, रस्त्याच्या कडेला एखादी भिकारी दिसला तर तुम्ही गाडीच्या खाली उतरता आणि मग त्याच्याकडे पैसे घेऊन जाता, बरोबर ना. झोपले का काय, इकडं इकडं इकडं. एखाद्याला जर दान द्यायचं असेल तर आपण त्या व्यक्तीला आपल्या गाडीच्या जवळ बोलावतो आणि मग त्याच्या हातात दान देतो. मग वशिष्ठजी म्हणतात, राघवा एखाद्याला दान द्यायचं असेल तर त्याला जवळ बोलावतो आणि मग त्याला दान देतो. पण राघवा घेणारा जर पांगळा असेल तर त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, आपण त्याच्या जवळ जावं मग त्याला दान द्यावं. मग वशिष्ठजी म्हणतात, राघवा तो दगड सुद्धा निर्जीव आहे, तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही, पांगळे. मग रामप्रभू दगडाच्या जवळ जातात, नुसती चरणाची धूळ लागते तर चुवत सिलाबय नारी सुहाई, पाहणतेन काकपय नाही. श्री उत्पन्न होते. सांगू तुम्हाला, अहिल्या प्रकट होते. मला सांगायचंय काय, काही काही गोष्टी नाही विचारल्या तरी सुद्धा जगाला सांगाव्या लागतात. म्हणून तुकोबर आहे सुद्धा आपण नाही विचारलं तरी तुम्हाला मला सांगतात, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. काय करा, त्याला भजा, त्याची भक्ती करा. पण काही काही लोकांनी अनेक प्रश्न उत्पन्न केली. का हो तुकोबर आहे, त्याला भजायचं म्हणजे नेमकं काय करायचं, आणि आम्ही त्याला बसलोच आमचं भलं होईल काय नवल. आणि तुम्ही सांगता ते साधन आम्हाला करण्याजोग आहे का. का हो तुकोबर आहे, एवढंच नाही आणि आम्ही नाहीच बसलो तर काय होईल. तुकोबर या सगळ्या प्रश्नाची उत्तर देतात. तुकोबर म्हणतात, त्याला भजा, त्याची भक्ती करा. भजायचं म्हणजे नेमकं काय करायचं, अंतःकरणातला भाव त्याच्या चरणावर ठेवायचा. आपल्या जीवनाची नाती गोती तुम्ही मानता ना, सगळी काही जगाच्या मालकाला माना, तुमच्या जीवनाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही हो. तुकोबारे म्हणतात त्याला बजा. फक्त तुकोबाराच म्हणतात असं नाही, कबीर महाराज सुद्धा म्हणतात, राम भयो तुम राम भयो, काय करा त्याला भजा. एवढंच नाही, माऊली सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात, भजे का त्वरित भावना युक्त, काय करा त्याला भजा, त्वरित भजा, भावनेनं भजा, अंतःकरणानं भजा. जीवाचं भलं, जीवाचं कल्याण आणि जगण्याचं हितच होऊन जाईल तुमचं. जन्माला आला त्याला भजा. का हो तुकोबार आहे, आम्ही त्याला भजू इथपर्यंत मान्य आहे, पण तुकोबार आहे आम्ही त्याला भजल्यानंतर आमचं भलं होईल का. पण का हो, आणि तुम्ही आम्हाला भजायला सांगता ते आम्हाला करण्याजोगं आहे का. नाही तर एखाद्या दिवशी एखादं साधन आपल्याला सांगावं, डॉक्टर साहेबाने एखाद्या दवाखान्यात तुम्ही जावं, डॉक्टर साहेबाने म्हणावं, पाटील पाटील तुम्हाला असा आजार झाला की तो आजार महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर बरा करू शकत नाही. पाटील तुम्हाला असा आजार झाला की महाराष्ट्रातला कोणताच डॉक्टर तो आजार बरा करू शकत नाही. पण पाटील मीच एक असा डॉक्टर आहे की तुम्हाला या आजारातून वाचवू शकतो. अशा गोळ्या देईल, अशा औषध देईल. पाटील अशा गोळ्या देईल, अशा औषध देईल की 2 दिवसात तुम्हाला बरं वाटलं पाहिजे, 2 दिवसात आजार नाहीसा झाला पाहिजे. पाटील अशा गोळ्या आणि अशा औषध देईल
फक्त ते औषध घेताना तुम्हाला वाघिणीच्या दुधात घ्यावे लागतील. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? ज्यांना ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळालं त्यांना घरी गेल्यावर कळेल. पाटील असे औषध देईल की 2 दिवसात तुमचा आजार बरा होईल, पण औषध घेताना वाघिणीच्या दुधात घ्यावे लागतील. साधन करण्याजोगे का महाराज बरं होण्याकरता वाघिणीचं दूध? वाघिणीचं दूध आणण्याकरता अगोदर जीवनात पराक्रम लागतो, जो माझ्या छत्रपती संभाजी महाराजांमध्ये होता. आणि एवढंच नाही, असेलच पराक्रम तुमच्यामध्ये तर ते दूध आणण्याकरता सोन्याचं भांड, सोन्याचं पात्र लागतं. वाघिणीचं दूध इतकं तीक्ष्ण आहे की दुसरं भांड, दुसरं पात्र घेऊन जाल तर छिद्र पाडून ते दूध खाली गळून जातं. इतकं वाघिणीचं दूध तीक्ष्ण आहे. वाघिणीचं दूध आणण्याकरता एक तर जीवनात पराक्रम लागेल, आणि असेलच पराक्रम तर दूध आणण्याकरता सोन्याचं भांड, सोन्याचं पात्र लागेल. मग आजार बरा करण्याकरता वाघिणीचं दूध आणणं इतकं सोपं आहे का? तुकोबर आहे असं व्हायला नको. तुम्ही जे साधन सांगता ते आम्हाला करण्याजोगच नसायचं, पण तुकोबर आहे म्हणतात लेका, मी जे साधन सांगतो ना, सरळ साधं आणि सोपं साधन, फक्त त्याला भजा. आवडीनं प्रेमानं त्याची भक्ती करा, अंतःकरणानं त्याची भक्ती करा, जीवनाचं कल्याण होईल. पण हवडे विठ्ठल गाई जय कांती, 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 हवडे विठ्ठल गाई जय कांती. ओ लभते लाभ येती घरा, ओ लभते लाभ येती घरा, हवडे विठ्ठल गाई जय कांती, हवडे विठ्ठल गाई जय कांती. अलभ्यते लाभ येती घरा, अलभ्यते लाभ येती घरा, हवडे विठ्ठल गाई जय कांती, हवडे विठ्ठल गाई जय कांती. तुकोबर आहे सांगतात, आवडी विठ्ठल गाई जय एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. तुकोबर आहे म्हणतात, आवडीनं जर त्याचं भजन केलं ना तर अलभ्य गोष्टी घरात घर चालत येतील. म्हणून फक्त त्याला भजा, आवडीनं प्रेमानं त्याची भक्ती करा. पण काही काही लोक असतात समाजात, दांड 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 कळतात का तुम्हाला? टाईट टाईट का हो तुकोबर आहे, आम्ही जर नाहीच भजलो तर काय होईल? तुकोबर आहे म्हणतात, नाहीच भजाल तर नाही तरी गेला जन्म वाया. वाया जाणं कशाला म्हणतात? वाया जाणं, वाया जाणं, वाया जाणं हा माईक आहे. हा जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल तर आपण काय म्हणणार? हा माईक काय वाया गेला. आजचा चांगला आहे बरं का, मी तुमच्याबद्दल सांगत नाही. एवढंच नाही, आजचा कीर्तन आवडलं नाही, पचनी पडलं नाही तर जमलेले लोक म्हणतील पैसा काय झाला. वा वा, काय मन चांगली आहेत तुमची. पैसा वाया गेले म्हणतात. कीर्तन आवडलं नाही तर लोक म्हणतील पैसा वाया गेला. एवढंच नाही, वाया जाणं कशाला म्हणतात नीट ऐका. एखाद्या दिवशी महिला मंडळ घरात 2-3 लिटर दूध आहे, 2-3च लिटर दूध आहे, कसं डेअरीला द्यावं? म्हणून आपण विचार केला, हे दूध आपण तापवावं, लाल जरद तापवावं. संध्याकाळच्या वेळेला पुन्हा 2-3 लिटर दूध निघेल, मग सगळं एकाच वेळेला डेअरीला घालावं. म्हणून एक महिला मंडळ त्या बाईनं दूध पातेल्यात ओतलं आणि ओतलेलं दूध चुलीवर ठेवलं, गॅसवर नाही बरं का. गॅसवर ठेवलं आणि उतू गेलं तर बाया किचनवरच भरून घेतील.
पण चुलीवर तापवण्याकरता ठेवलं. चुलीवर तापवायला ठेवलेलं दूध 2-3 लाकडं घातली, ढण 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 त्या चुलीला जाळ लावला. असा जाळ लावला, असा जाळ लावला. बाईला वाटलं 5 मिनिटात दूध तापवलं आणि घरात ठेवून देईन. पण इतक्यात शेजारणीनं आवाज दिला, का ग सुमनबाई, झाल्या का कुरडाया करून? पळतच बाहेर गेली. तिला फक्त एवढं सांगायचं होतं, माझ्या कुरडाया करून बी झाल्या आणि भरून बी ठेवल्या. पळतच बाहेर गेली. बाहेर गेल्या बरोबर अशा गप्पा रंगल्या, अशा गप्पा रंगल्या, अशा गप्पा रंगल्या. पण इकडं दुधानं विचार केला, ढन 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 जाळ लावला. बाईनं मला डेअरीला दिलं नाही, लेकरा बाळाला पिऊ दिलं नाही, मी एकदाचा आत्महत्याच करतो म्हणे. असं वर वर आलं, असं वर वर आलं, असं वर वर आलं आणि डायरेक्ट चुली गेलं. पण बाहेर उभी राहिलेली बाई, तिच्या लक्षात आलं मी चुलीवर दूध ठेवलं. पळतच आली, पाहिलं दूध उतू गेलं. इतक्यामध्ये तिनं पाण्याचा तांब्या घेतला. राहुल महाराज, पाण्याचा तांब्या घेतला, चुली भोवती पाणी फिरवलं आणि तिनं सांगितलं, कृष्णार्पणमस्तु. होईल का देवाला प्राप्त? अहो ते वाया गेलं, याला वाया जाणं म्हणतात. मग तुकोबर म्हणतात, मिळालाय तुम्हाला जन्म, पण नाही तुम्ही त्याचं हित कराल, नाही तुम्हाला जगण्याचा मार्ग कळेल, तो तुमचा जन्म सुद्धा वायाला जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. औट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. औट हाथ का मानव दे अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, हो खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भजन नारायण, भजन नारायण, भजन औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. औट हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. कि भजन नारायण, कि भजन नारायण, कि भजन नारायण, कि भजन नारायण. मिळाला तुम्हाला, पण कळालाच नाही तर तुम्ही आम्ही वाया घालवतो. काय करतो? तुम्हाला मला मिळाला पण कळाला का? ओ जमलेले मंडळी, तुम्हाला मला मिळाला पण कळाला का? साधू संतांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. नाही समजलं तर ऐका. एकदा काय झालं, एक म्हशीवाला होता. म्हशी चारवण्याकरता रानात गेला. रानात गेल्याबरोबर म्हशी चारवता चारवता म्हशीवाल्याला सुंदर चमकणारा दगड सापडला. म्हशीवाल्यानं चमकणारा दगड पाहिला आणि विचार केला, हा दगड जर माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधला तर माझी म्हैस किती सुंदर दिसेल. म्हणून म्हशीवाल्यानं दगड उचलला, एक चिरगुट फाडलं, चिरगुटाच्या मध्यभागी दगड बांधला आणि तिला म्हशीच्या गळ्यात बांधून. कुठं कुठं? तुम्ही बोला ना, तुमचा माझा काही बांधाला बांध नाही ना, मग बोला. हा, म्हशीच्या गळ्यात. कुठं बांधला? म्हशीच्या गळ्यात. आणि म्हैस घरी गेली. म्हैस दिसायला सुंदर दिसायची म्हणून म्हशीवाला तिला खूप चारा खाऊ घालायचा, खूप चारा खायला मिळायचा म्हणून म्हैस आनंदी व्हायची. रोजचाच दिनक्रम. म्हैस खूप सुंदर दिसायची, म्हशीला खूप चारा टाकायचा, खूप चारा खायला मिळायचा म्हणून म्हैस आनंदी व्हायची. रोजचा दिनक्रम सुरू झाला आणि एक दिवस असं घडलं, त्याच रस्त्याने एक जोहार, एक सोनार, एक रत्न पारखी चालला होता. सोनारानं, जोहारानं, रत्न पारख्यानं त्या म्हशीच्या गळ्यातला दगड पाहिला आणि त्याला कळालं, अरे हा दगड नाही तर हा हिरा आहे. आणि यानं म्हशीच्या गळ्यात बांधला.
विचार करतो सोनार, अरे हिरा म्हणावा तो म्हशीच्या गळ्यात कसा? कारण हिरा काय म्हशीच्या गळ्यात बांधण्याची जागा आहे का? अजिबात नाही. सोनार जवळ आला, तो दगड हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि कळालं, अरे हा दगड नाही तर हा हिरा आहे. आणि त्यानं म्हशीवाल्याला आवाज दिला, ओ म्हशीवाले, या दगडाचे 100 रुपये देतो, देता का? म्हशीवाला म्हणतो, साहेब विचार करतो अगोदर. त्याला दगडाची किंमत कळत नव्हती पण व्यवहार कळत होता. तो म्हणतो, तुम्ही पहा, पहिले अडाणी लोकांना व्यवहार कळतो, पैशाचा हिशोब मात्र बोटावर करतात, पण व्यवहार कळतो. सांगू तुम्हाला, त्याला त्या ठिकाणी त्या दगडाची किंमत कळत नव्हती पण व्यवहार कळत होता. म्हशीवाल्यानं सांगितलं, विचार केला, या व्यक्तीला मी कधी पाहिलं नाही, माझ्या रस्त्यानं कधी जात नाही, अनोळखी व्यक्ती माझ्या जवळ येतो, माझ्या दगडाचे मला 100 रुपये देतो, याचाच अर्थ या दगडाची किंमत याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. म्हणून म्हशीवाला नकार देतो, जोहार म्हणतो, लेका 1000 देतो, देतो का? मग हा विचार करतो, विश्वासच पडतो, एखाद्या वस्तूची किंमत एका क्षणात 10 पट वाढते, याचाच अर्थ या दगडाची किंमत याच्याही पेक्षा जास्त असली पाहिजे. नकार देतो. पुन्हा सोनार सांगतो, लेका 10,000 देतो, देतो का? मग तर याचा विश्वासच पटला, हा दगड याच्याही पेक्षा जास्त किमतीचा असला पाहिजे. सोनारानं त्या ठिकाणी म्हशीवाल्याच्या आकलेची कीव केली आणि सोनार निघून गेला. पण आता मात्र म्हशीवाल्यानं म्हशीच्या गळ्यातला दगड सोडला, लाल तलम वस्त्रात दगड गुंडाळला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लोणीचा बाजार, सकाळीच बाजारला जाण्याकरता निघाला. सकाळी सकाळी बाजारला जाण्याकरता निघाला, एका टमटम मध्ये एका रिक्षात बसला. टमटम कळते तुम्हाला? अय मावशांनो, टमटम रिक्षा, रिक्षात बसला आणि रिक्षात बसल्यावर त्या रिक्षामध्ये एक आजी भाजी विकण्याकरता निघाली होती. त्यानं तो लाल तलम वस्त्रात गुंडाळलेला दगड सोडला, आजीला दाखवला. ओ आजीबाई, या दगडाचे किती रुपये येतील ओ? आजी म्हणते, लेका 2 मेथीच्या जुड्या येतील बाबा. यानं विचार केला, याची किंमत इथं व्हायची नाही. लोणीत गेला, गेल्याबरोबर एका किराणा दुकानात शिरला. किराणा दुकानात शिरल्याबरोबर किराणा दुकानदाराच्या काउंटरला दगड ठेवला. ओ किराणा दुकानदार, याचे किती रुपये येतील? किराणा दुकानदार म्हणतो, 2 मुरमुरेचे पोते. यानं विचार केला, याची काय किंमत इथं व्हायची नाही. सोनाराच्या जोहाराच्या रत्न पारख्याच्या गल्लीला गेला. गेल्याबरोबर एका सोनाराच्या दुकानात शिरला आणि सोनाराच्या दुकानात शिरल्याबरोबर त्यानं तो लाल तलम वस्त्रात गुंडाळलेला दगड सोडला आणि सोनाराच्या काउंटरला ठेवला. जसा दगड खाली ठेवला तसे 4-5 सोनार गोळा झाले. दगडाच्या जवळ आले, हातात घेतला, निरखून पारखून पाहिला आणि सांगितलं, लेका, अरे हा दगड नाही तर हा हिरा आहे, याचे तुला 10 लाख रुपये दिल्या जातील. किती? किती? मनान 10 लाख कुठं तुम्हाला घरातून द्यायची? 10 लाख रुपये द्यावे लागतील म्हटल्यानंतर तरी पठ्ठ्यानं दगड विकला नाही. पुन्हा दगड घरी आणला, लाल तलम वस्त्रात गुंडाळला. खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत खोली, खोलीत कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, कपाटात कपाट, चालू दिवस संध्याकाळपर्यंत. कपाटात कपाट, पुन्हा डबी, डबी 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 आतल्या डबीत लाल तलम वस्त्रामध्ये तो दगड गुंडाळला आणि तो दगड डबीत ठेवून दिला. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, दगडाची किंमत किती? तेवढीच ना हो. जन्माला आला तेवढीच, तारुण्यात जगतो तेवढीच, मरायची वेळ आली तरी सुद्धा तेवढीच, म्हशीच्या गळ्यात बांधला तेवढीच, सोनाराच्या दुकानात गेला तेवढीच, डबीत डबी ठेवला तरी तेवढीच. फक्त एक लक्षात असू द्या, ज्यांना कळाला त्यांना सोनार म्हणतात, संत म्हणतात. ज्यांना कळाला नाही त्याला म्हशीवाले म्हणतात. म्हणजे तुम्ही आम्ही विडल फाटा बादी केता,
देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेता. मिळाला पण कळाला नाही, म्हणून ज्यांना कळाला त्यांना संत म्हणतात, ज्यांना मिळाला पण कळाला नाही त्यांना तुम्ही आम्ही म्हणतात. म्हणून एक लक्षात असू द्या, जीवनात जन्माला आला तर त्या साधू संतांना कळाला म्हणून ते तुम्हाला मला हीच सांगतात. त्याला बजा, आवडीनं बजा, नाही बजाल तर जन्म वायाला जाईल. अरे प्रपंचात किती बरोबरी करा, किती कमवा, किती पैसा असू द्या, किती सोनं असू द्या, घरात किती चांदी असू द्या. महाराज मी म्हणेल, मी रोज सांगत असते बरं का, रोज रोज म्हटलं तरी रोज, नीट आहे का. आपल्या घरात किलोने काय, तोळ्याने काय, क्विंटलने सोनं असावं. किती सोनं? सोनं महिला मंडळ जे तुम्हाला अजिबात आवडत, ज्या ज्या नाही म्हणतात त्यांनी जाता जाता इथं काढून ठेवलं तरी काही हरकत. सोनं सोनं ज्याचा आपल्याला वास त्या ठिकाणी सांगू तुम्हाला, ते सोनं आपल्या घरात किलोने काय, तोळ्याने काय, क्विंटलने असावं. पण त्या धनाच्या शेजारी आपली थोडीशी संस्कृती असावी, आपला थोडासा धर्म असावा. आपल्या त्या घरामध्ये सोनं असेल, धन असेल, पैसा असेल, पण त्या धनाच्या शेजारी संस्कृती नसेल, धर्म नसेल, तर ते धन जळेल तरी किंवा बुडेल तरी. माझ्या पदरचं बोलणार नाही, लंकेत भरपूर सोनं होतं पण संस्कृती राहिली नाही म्हणून लंका जळाली. द्वारकेत भरपूर सोनं होतं पण संस्कृती राहिली नाही म्हणून द्वारका बुडाली. म्हणून तुकोबराय म्हणतात, अरे किती कमवा, ज्या दिवशी मरण बोलवेल बब नदीच्या पुरात वाहत जावं लागेल तुम्हाला. सज धज कर जी सदी नमोत की, सज धज कर जी सदी नमोत की, शेजादी आएगी, शेजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी 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 आएगी. सज धज कर जी सदी नमोत की, सज धज कर जी सदी नमोत की, शेजादी आएगी, शेजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज कर जी सदी नमोत की, शहजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. किती कमवा, किती कमवा, किती कमवा, आपल्या बरोबर काही येत नाही. या प्रपंचात किती कष्ट करा, किती बरोबरी करा, दान मिळवोनी कोटान कोटी, 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 दान मिळवोनी कोटान कोटी. संगे नारायण लंगोटी, संगे नारायण लंगोटी, दान मिळवोनी कोटान कोटी, दान मिळवोनी कोटान कोटी. संगे नाही रे लंगोटी, संगे नाही रे लंगोटी, दान मिळवोनी कोटान कोटी, दान मिळवोनी कोटान कोटी. धन मिळवोनी कोट्यान कोटी, संगे नाही रे लंगोटी. किती कमवा, आपल्या बरोबर काही येत नाही. उलट ज्याच्या करता कमवता, ज्याच्या करता हाडाचं काढ करता, ज्याच्या करता रक्ताचं पाणी करता, ज्याच्या करता आयुष्यभर कष्ट केले जातात, ती आपलीच माणसं आपल्याला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. माझ्या पदरचं बोलणार नाही हो. ज्या दिवशी शरीर मरत,
मेल्यानंतर ज्या वेळेला आपल्याला स्मशानात नेल्या जातं, सगळ्यात पुढं कोण असतं? सगळ्यात पुढं महिला मंडळ, मुलगा, ज्याच्याकरता तुम्ही आयुष्यभर कष्ट करता, रक्ताचं पाणी केल्या जातं, तीच माणसं तुम्हाला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर साधू संतांचं म्हणणं आहे, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, हो नाही नाही बहीण कोणाची, भाव कोणाचा, कोण कोणाचे सखे रे. मागे सर्व वाहिले तुटतील लागे दोरे. राजा मायेचा माझा, राजा मायेचा माझा, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी. जगतो आपण मृत्यू लोकात. म्हणून तर साधू संत म्हणतात, तुझं कोणी नाही, ज्याच्या करता कमवतो ते तुझे नाहीत. आपल्या पापात कोणी वाटेकरी होत, फक्त आवडीनं जर देवाचं भजन केलं. महत्वाचं सांगू तुम्हाला, आपल्या भजनात जर आवड असेल, आपण शेती करतो, मी वेगळं सांगणार नाही, आपण सगळ्यांच्या सुपरिचित सावता महाराज काय करायचे, आपल्या बागेत जायचे, आपल्या रानात जायचे, आपल्या शेतात जायचे. शेतात गेल्याबरोबर त्या भाजीला, शेती करत असताना जे पीक आपल्या रानात लावलं त्याला देव मानायचे, त्याच्याशीच बोलायचे, त्याचंच भजन करायचे अखंड. इतकं भजन केलं की जगाच्या मालकाला सावता महाराजांपर्यंत यावं लागलं. सावता महाराजांनी त्या ठिकाणी शेतात जावं, रानात जावं. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. मोठना विहीर दोडी, मोठना विहीर दोडी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, माझी विठाई.
मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी अवघी मिठाई माझी. शेतात जावं आवडीनं प्रेमानं भाजीलाच मिठाई म्हणावं, कांद्यालाच मिठाई म्हणावं. जगाच्या मालकानं त्यांच्या हृदयात लपण्याकरता यावं. इतका भाव इतका अंतःकरणात प्रेम असावं लागतं, इतकी आवड असावी लागते, इतकं अंतःकरणापासून जगाच्या मालकाला भाजावं लागतं, तेव्हा आपल्या जीवनाचं भलं होतं. सावता सागर प्रेमाचे प्रेमाचे आगर आगर म्हटलंय. सावता सागर आणि प्रेमाचे आगर. इतकं प्रेम माळ्याच्या घरी अवतार घेतला आणि अंतःकरणात भगवंताला साठवलं. ज्या जीवनाचं हितच झालं दादा. म्हणून तर साधू संत म्हणतात प्रपंच करू नका असं म्हणणार नाही, प्रपंचही करा, पण प्रपंच करत असताना हरी बोला भांडता हरी बोला कांडता नाही का. काय करा जीवनात त्याचं अखंड भजन करा. त्याला संसारी असावे असोनी न जावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी न जावे भजन करावे वेळोवेळा भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे असोनी नसावे आणि भजन करावे वेळोवेळा. अखंड भगवंताचं भजन केलं तर आपल्या जीवनाचं हित होतं. पण प्रपंचात किती बरोबरी करा, प्रपंच आपल्या कामी येत नाही. आपलीच माणसं आपल्याला स्मशानात नेल्याशिवाय राहत नाही, अजिबात राहत नाहीत. आपलीच माणसं ज्यांना माझं म्हणता, ज्याच्याकरता कोटीचा बंगला बांधला जातो. एखाद्या दिवशी बाप गेला आई गेली, एखादा तरी मुलगा म्हणतो का हो माझ्या बापानं माझ्याकरता 1-2 लाखाचं नुसतं बाथरूमच बांधलं, माझ्या बापाला बाथरूम मध्ये आंघोळ घालू. एखादा तरी मुलगा तुमच्याकडचा. प्रत्येकाची शेवटची आंघोळ मात्र दारातच घातली जाते. किती कमवा किती कमवा किती कमवा, पण माणसानं एक विसरायचं नाही, मेल्यानंतर लोक आपल्याला जे कपडे घालतील त्याला खिशे सुद्धा नसतील हे आपण कधी विसरायचं नाही, कधीच विसरायचं नाही. जगतो आपण मृत्यू लोकामध्ये. त्या देवाचं भजन करा. इतकं कमवा इतकं कमवा. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ आपल्याला भोगावं लागतं. पाप कराल पाप भोगावं लागेल, पुण्य कराल तर पुण्य भोगावं लागेल. सांगू तुम्हाला, आपण जसं कर्म करू, किती बरोबरी केली प्रपंचात, तर आपल्याला भवनदीच्या पुरात वाहवतच जावं लागेल. हेच तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात करिता भरभरी करिता बरोबरी दुरावसी दूरी बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी दुरावसी दूरी करिता बरोबरी
बरोबरी दुरावते करीता बरोबरी करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे किती कमवा एक दिवस भव नदीच्या पुरात वाहवत जागेल. अहो किती संपत्ती असू द्या, किती संपत्ती असू द्या, तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल, तर लोक 1 कोटीचं काय 2 कोटीचं घर बांधू शकता, पण जगाच्या मालकानं जे अनमोल किमतीचं शरीर दिलं ना, ते तुम्हाला पैशानं कधी विकत मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. जगता हो मृत्यू लोकात. पैसा असेल, प्रॉपर्टी असेल, संपत्ती असेल, 10,000चा काय 20,000चा बेड आरामदायी तुम्ही खरेदी करू शकता, पण अनमोल किमतीची जी झोप आहे, जी सुखाची झोप आहे, ती तुम्हाला पैशानं कधीच विकत मिळत नाही, कधीच मिळत नाही. पैसा असेल, संपत्ती असेल, प्रॉपर्टी असेल, तर तुम्ही पायात घालण्याकरता 500ची काय 1000ची काय 2000ची चप्पल विकत घेऊ शकता. इथं नाही मिळाली तर पुणे मुंबईला जाऊन घेऊ शकता. पण एक लक्षात असू द्या, अनमोल किमतीचा पाय जो जगाच्या मालकानं तुम्हाला मला दिला, किती पैसा दिला तरी तो अनमोल किमतीचा पाय मात्र तुम्हाला कधी विकत मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. महत्वाचाही काय, एक दात जर पडला ना, एक दात, 32 दात दिली जगाच्या मालकानं तुम्हाला मला, किती 32, त्याच्यातला एक जर पडला, एक महिला मंडळ एकच पडला, आणि तो एक दात बसवण्याकरता जर दवाखान्यात गेलात तर डॉक्टर साहेब सांगतात, पाटील एवढा दात बसवण्याकरता तुम्हाला 7-8 हजार रुपये खर्च येईल. किती किती तुम्ही म्हणाल ताई तुमचे काय बसवलेत का, तुम्हाला काय अनुभव, माझे काय बसवले नाहीत, पण जगाच्या रीतीनुसार ऐका, एक दात पडला तर तो दात बसवण्याकरता दवाखान्यात गेला तर डॉक्टर सांगतील लेखा 7-8 हजार रुपये खर्च आहेत. 32 दात पडले, दवाखान्यात गेलात, डॉक्टर साहेब सांगतील लाखोचा खर्च आहे, पण जगाच्या एक दात बसवण्याकरता 7-8 हजार खर्च आहे, 32 दात बसवण्याकरता लाखोचा खर्च आहे, पण जगाच्या मालकानं तुम्हाला मला 32च्या 32 फुकट दिली, फुकट. कशाला, हाडचं गळायला, कशाला दिली? जगाच्या मालकानं ही दात हे तोंड कशा करता दिलं, त्याचं भजन करण्याकरता दिलं. जेने हा जीव दिला दान, जीव दिला दान, जीव दिला दान, जीव दिला दिला करीन तयाचे चिंतन. हे साधू संत म्हणतात, आपले म्हणतात का? त्यांना भजन करायचं नाही, दिलेला तोंड फक्त याची त्याची निंदा करण्यात आपण घालवतो. एक महत्वाचं सांगू का तुम्हाला, हात जोडून सांगेल कडा, माफी मागून सांगेल, ज्या दिवशी तुम्ही रोज झोपताना रोज आपल्या स्वतःच्याच पाया पडायचं बरं का. रोज 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 आपल्या स्वतःच्याच पाया पडा, पण पाया पडताना एक विचार करा, मी पाया पडण्याच्या लायकीचा आहे का, बरं का.
आपण आपल्या स्वतःच्याच पाया पडलं पाहिजे, पण पाया पडत असताना विचार करायचा, आज दिवसभर जीवन जगत असताना माझ्याकडून कोणाची निंदा घडली नाही ना, मी कोणाचं वाईट केलं नाही ना, आज माझ्या हातून काही पाप घडलं नाही ना, आणि जर घडलं नसेल तर मी स्वतःच्या पाया पडण्याचा लायक आहे आणि तुम्ही पाया पडलंच पाहिजे. सांगेल तुम्हाला, जगतो आपण. तुकोबारे म्हणतात, किती बरोबरी करा रे, या प्रपंचात किती कमवा, एक दिवस भव नदीच्या पुरात वाहवत जावं लागेल. संकल्पित वेळेत 2 चरणाचा भावार्थ पाहिला, उरलेल्या वेळेत एका चरणाचा भावार्थ पाहू, पण तत्पूर्वी एकदा टाळी वाजवा आणि भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करा. ज्याला ज्याला भगवंतानं 2-2 हात दिली त्यानं 2ही वरती करा, ज्यांना नाही दिली त्यांनी खालीच ठेवली तरी हरकत नाही. ताईट ताईट. मी येऊ का चहा पिऊन? आता बाहेर बसलेले, झाडाखाली उभे, सगळे इथून सगळे दिसतात. भजन भजन. ताईट ताईट हात वरती घ्या, जोरदार भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायचंय. 2 मिनिटं महिला मंडळ भाकरी नका थांबू, 2 मिनिटं थांबा. ताईट ताईट हात वरती घ्या एकदा सर्वांनी. तुमचा फोटो येऊ द्या ना सगळ्यांचा. ताईट हात वरती घ्या. राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे हो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे राधे बोलो, राधे राधे, राधे हात खाली घ्या, गळाले असतील. तुम्ही 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 हात खाली घ्या. एकमेकीकडे काय पाहता तुम्ही? वरती करायला मी सांगावं लागले, खाली करायला मी सांगायच्या आधीच गेले. इतके तर तुम्ही चतुर आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
वेळेत आपण 2 चरणाचा भावार्थ पाहिला. महाराज म्हणतात त्याला भजा, नाही भजाल तर जन्म वायाला जाईल. बाबांनो, अरे किती प्रपंचात बरोबरी करा, एक दिवस वाहत जावं लागेल, एक दिवस त्या नदीमध्ये वाहत जावं लागेल. बाबांनो, एक लक्षात असू द्या, जगाच्या मालकाला फक्त एक भाव पाहिजे. भाव. भाव कशाला म्हणतात हो? भाव इथं जमलेले मंडळी, आपल्या पाठीवरचा, आपल्या आधीचा, आपल्या नंतरचा भाव. भाव कशाला म्हणतात? भाऊ त्याला भाव म्हणतात का? नाही. भाव कशाला म्हणतात तर नीट ऐका. ज्या वेळेला सीता स्वयंवराचा सोहळा झाला आणि सीता स्वयंवराचा सोहळा झाल्यानंतर असं घडलं की रामप्रभूची उंची जास्त होती आणि सीताई साहेबांची उंची कमी होती. बर का? रामप्रभूची उंची जास्त आणि सीताई साहेबांची उंची कमी. आता असं घडलं, रामप्रभूनं आपल्या हातातला हार सीताई साहेबांच्या गळ्यात टाकला, पण आता सीताई साहेबांची उंची कमी, हात पुरे ना. मग जनक नगरीतले लोक म्हणू लागले, ओ रामप्रभू, प्रभूजी तुम्ही थोडं खाली वाका. खाली काय म्हणतात? प्रभू तुम्ही थोडं खाली वाका. त्यावेळेला रामप्रभू म्हणतात, जावयानं सासरवाडीत खाली वाकायचं नसतं. येतापासून चालत आलं, आत्ताच देवाधिकांपासून चालत आलेलं आहे. रामप्रभू म्हणतात मान कमी होतो, जावयानं सासरवाडीत खाली वाकायचं नाही. पण इतक्यामध्ये लखनजी हा भाव ओळखतात आणि लखनजी म्हणतात, रामप्रभू भाव खायला लागले. मग आता काय करावं? लखनजीच्या डोक्यात एक आयडिया सुचते, पळतच जातात आणि रामप्रभूच्या चरणावर आपलं डोकं ठेवतात, मस्तक ठेवतात. इतक्यामध्ये रामप्रभू लखनजीला उचलण्याकरता खाली वागतात आणि त्या ठिकाणी लखनजी म्हणतात, प्रभू. सीता आई साहेबांना आवाज देतात, आई साहेब टाका आता तुमच्या हातातला हार, पुन्हा वरती झाले तर अडचण निर्माण होईल. सीता आई साहेब आपल्या हातातला हार रामप्रभूच्या गळ्यात घालतात आणि लोक म्हणतात, वाकला का नाही भावापुढं. भावापुढं म्हणजे स्वतःच्या भावापुढं नाही, तर भक्ती भावापुढं जगाच्या मालकाला वाकावं लागतं. म्हणून तर साधू संत म्हणतात, आण घेऊन सांगतो, शपथ घेऊन सांगतो, तुकोबाराय म्हणतात, जगाच्या मालकाला फक्त आणि फक्त एक भाव पाहिजे. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला काय पाहिजे? देवा करणे भावत स्मात, देवा करणे भावत त्यागे लगे पारसे गीत, हो झाले कचित तरी बहुत, हो एवढ्यासाठी नका करू आता हात गा, एवढ्यासाठी नका करू आता हात गा, त्याच्या चरणी फक्त एक भाव त्याला आवडतो. म्हणून शपथ घेतो आणि तुम्हाला सांगतो, एक आपल्या अंतःकरणातला भाव, आपल्या जीवन जगत असताना जीवनातली आई, जीवनातला बाप, जीवनातला भाऊ, जीवनातली बहीण, जीवनातली बायको, सगळं जगाच्या मालकाला माना. त्याच्या नावाचं मंगळसूत्र, नाम, तुळशीची माळ आपल्या गळ्यात घाला, तुमच्या जीवाचं भलं होईल. अभंगाचं शेवटचं चरण. काही न लगे काही न लगे एक भावती कर, जय हो. काही न लगे एक भावती कर, काही न लगे एक भावती कर, काही न लगे एक भावती कर, एक भावती कर, काय
अभंगाच्या 3ही चरणाचा भावार्थ पाहिला. शेवटी जाता जाता 2 मुलाच्या गोष्टी सांगेल. जगता मृत्यू लोकात आज गाडेकर परिवारातील या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आई ती आई असते, एकदा गेल्यानंतर मिळत नाही. म्हणून या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल. या आईच्या जीवनामध्ये आईनं केलेलं चांगलं कर्म हे तुमच्या रूपानं आज दिसून येत आहे. या ठिकाणी जमलेली सर्व मंडळी हे आईच्या जीवनातलं चांगलं कर्म आहे. म्हणून हात जोडून सांगेल तुम्हाला, जगता मृत्यू लोकामध्ये तर आईची सेवा करायला विसरू नका. जगता मृत्यू लोकात तर बापाची सेवा करायला विसरू नका. या मृत्यू लोकात जगता तर श्रीभून हत्या थांबवा. आणि हिंदू म्हणून जगता तर गोठ्यात एक तरी गावरान गाय आणि दारात तुळशी वृंदावन बांधायला कधीच विसरू नका. जगताना मृत्यू लोकामध्ये आपल्या आईची सेवा करा दादा. काय असते होती आई? ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं दुःख, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाचं दुःख, ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याचं दुःख, ज्याला कान नाही त्याला विचारा कानाचं दुःख, आणि ज्याला आई नाही ना दादा त्याला विचारा ना हो त्या आई बापाचं दुःख. आई ती आई असते दादा. भाजीतलं मीठ पहिलं विद्यापीठ आणि हक्काचं व्यासपीठ असते दादा ती आई. काय असते होती आई? आपल्या घरात 3 प्रकारच्या चाळण्या असतात महिला मंडळ. एक जाड असते, जाड जिनं तुम्ही गहू बाजरी चाळता. एक थोडी तिच्यापेक्षा बारीक असते जिनं तुम्ही पीठ चाळता. आणि एक तिच्याही पेक्षा बारीक असते जिनं तुम्ही मैदा चाळता. सांगू तुम्हाला, तिनंही चाळणीतून चाळा, खाली जे शिल्लक राहतं ना त्या नात्याला आई म्हणतात. आई म्हणतात. घरात 3 नाती आहेत तुमच्या. गेली हो गाडेकर परिवारातील आई, नाही पुन्हा पाहायला मिळणार. पण सांगू द्या मला आई काय असते दादा. घरात 3 नाती आहेत. एक आई, एक बाई आणि एक ताई. ताई तिला म्हणतात जिच्या हृदयामध्ये लग्न होईपर्यंत बापाला आणि भावाला जागा आहे. एखाद्या दिवशी एखादा अनोळखी व्यक्ती येतो ज्याची तिची ओळख नाही, कधी तिनं त्याला पाहिलं नाही, तुमच्या समोर येतो आणि करंगळीला धरून तुमच्या समोरून घेऊन जातो. बापाची भावाची जागा कमी होते, तिथं नवऱ्याला जागा दिली जाते. जिच्या हृदयात बापाला आणि भावाला जागा तिला ताई म्हणतात. जिच्या हृदयामध्ये नवऱ्याला जागा दिली गेली तिला बाई म्हणतात. तुम्ही पहा, लग्न झालं की 1-2 वर्ष बायको सगळं नवऱ्याच्या हातात देते. बरं का मितेश महाराज, तुम्हाला काय अनुभव नाही? प्रत्येक गोष्ट नवऱ्याच्या हातात. 2-4 वर्ष झाले की नीट ऐका, ज्या दिवशी तिला कळते मी आई होणार आहे त्या दिवसापासून घेतलेला त्या आईनं पहिला श्वास तर मरणाच्या वेळेला घेतलेला शेवटचा श्वास, जिच्या हृदयामध्ये फक्त बाळ आणि बाळच असतं तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात. बाळणपण शब्द वापरला शास्त्रानं. का वापरला? एक तर बाळ नाही तर एक तर अंत, पण दोन्हीला सुद्धा सामोरं जाण्याकरता जी तयार असते ना तिला आई म्हणतात. तिला आई म्हणतात दादा. आई काय असते दादा? लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते दादा. काय असते दादा ती आई? जीवनात आहे तोपर्यंत तिची सेवा करा. मेल्यानंतर तर कुणी बुंदीन जिलेबी बनवतं, पण आहे तोपर्यंत. महाराष्ट्रात खूप वाईट साईड घटना घडतात हो. आपल्या संभाजीनगर भागात घडलेली घटना आहे. मी कोणत्या गावाचं नाव कोणाचं नाव सांगणार नाही, पण घडलेली घटना आहे का. आईनं रात्रंदिवस काबाड कष्ट करावं, हाडाचं काढ रक्ताचं पाणी करावं, मुलाचं शिक्षण करावं. गरिबी परिस्थितीतून त्या आईनं लोकांच्या बांधाला जावं, रक्ताचं पाणी करावं, मुलाकरता काबाड कष्ट करावेत आणि त्या आईनं मुलांना चांगलं शिक्षण द्यावं. 2ही मुलं चांगल्या पदवीवर नोकरीला लागावीत. एवढंच नाही, भारत सोडून त्या मुलांना बाहेरची ऑफर यावी आणि 2ही मुलांना अमेरिकेत निघून जावं. ऐका हो, ऐका घडलेली घटना. अमेरिकेत गेलेली 2ही मुलं, आईनं काबाड कष्ट केली होती. आईला खूप आधीपासून डॉक्टरने सांगितलं होतं, ताई तुम्हाला कॅन्सर सारखा भयानक आजार आहे ताई. पण आईनं म्हणावं, मी जर माझ्या आजाराकडे पाहत बसले नाही माझ्या मुलाचं शिक्षण राहील, म्हणून आईनं त्या दुखण्यावर पडदा टाकावा. नवऱ्याला सुद्धा नाही सांगावं. कष्ट करावेत आईनं, काबाड कष्ट करावेत. मुलं त्या ठिकाणी परदेशात जावेत आणि आईचा आजार बळावा. आईला त्या आजारानं जास्त ग्रासावं आणि नवऱ्यानं त्या आईला दवाखान्यात ऍडमिट करावं. आणि डॉक्टर साहेबांना सांगितलं, पाटील तुमच्या बायकोला खूप मोठा आजार आहे. आणि मी याची कल्पना त्यांना अगोदरच दिली होती पाटील, पण त्यांनी सांगितलं माझ्या मुलाचं शिक्षण सुरू आहे. त्यांचं शिक्षण बंद पडलं
तर माझ्या मुलांचं स्वप्न अधुरं राहील याच्याकरता जिनं स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही दादा तिला आई म्हणतात। सांगू तुम्हाला, त्या आईला पाटलाला सांगितलं डॉक्टरनं तुमच्या बायकोला कॅन्सर सारखा आजार आहे आणि 7-8 दिवसाची ती तुमच्या जोडीदार आहे, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना नातेवाईकांना फोन करा आणि बोलून घ्या, सांगा 7-8 दिवसानंतर आपली आई तुमची बायको जाणार आहे। त्या बापानं मुलाला फोन करावं आणि सांगावं बाळा तुमच्या आईला डॉक्टरनं 7-8 दिवसाची मुदत दिली रे, एकदा तरी भेटायला येऊन जा। धाकट्या मुलानं म्हणावं बाबा माझ्या कंपनी मला सुट्टी देत नाही, मला येता येणार नाही। थोरल्यानं म्हणावं बाबा मला सुट्टी मिळत नाही, मला येता येणार नाही, यायलाच 8 दिवस लागतील बाबा, पिकलं पाणी 1 दिवस गळणार आहे ना बाबा, मरू द्या ना, गेली तर आम्ही मौतीला येऊ। सांगू तुम्हाला, एवढंच नाही ऐका, आईचा अंत बाबा, बापानं मुलाला फोन करावा आणि सांगावं बाळा तुझी आई तुम्हाला सोडून गेली रे। सांगू तुम्हाला, धाकट्या मुलानं यावं, ते बी अंत्यविधीला नाही दशक्रियेला यावं आणि दशक्रियेला आल्यानंतर त्या मुलानं सगळा विधी व्हावा, निघावं। बापानं म्हणावं बाळा तुझ्या आईला जाऊन 10 दिवस झाले, आत्ताशी आलात तुम्ही बाळा, आत्ताशी आलातच रे, पण एक लक्षात ठेव ना अजून 13वा व्हायचा, 2-3 दिवस तरी थांब। त्या मुलानं म्हणावं बाबा मला सुट्टी मिळत नाही, 10व्यालाच कसा बसा आलो, बाबा हे घ्या 2-4 लाख रुपये, काय 13व्याला खर्च करायचा, दान धर्म करायचा तुम्ही तुमचा करून टाका बाबा, मला वेळ मिळणार नाही। आणि एवढंच नाही बाबा, आई मेली म्हणून मी आलो, आता तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नातेवाईकाला सांगून ठेवा मला फोन करू नका, थोरल्याला फोन करा, आता माझी पाळी संपली, तुमच्या वेळेला थोरला येईल आणि तुमचा विधी आटपेल। याला मुलं म्हणावं, ज्या आईनं आपल्या करता काबाड कष्ट केले दादा, घडलेली घटना आहे हो, समाजात घडतात या गोष्टी, म्हणून सांगते तुम्हाला। कधीच आपली मुलं इतकी शिकू नका जी आपली आपण मेल्यानंतर आपल्याला आग्नी द्यायला सुद्धा येऊ शकणार नाहीत, इतकी सुद्धा आपली मुलं कधी शिकू नका। हा जडून सांगेल, जीवनात त्या आईची सेवा करा। काय असते हो ती आई नाही कळत आपल्याला, घरात आई असावी, 2-3 लेकरं असावीत, 7 वर्षाचं 9 वर्षाचं आणि 4 वर्षाचं, 2-3 लेकरं आहेत घरात, 2-3 लेकरं आहेत, पण त्या आईचं सगळ्यावर सारखंच प्रेम असतं बरं का। त्या आईनं घरात 2 भाकरी खायला व्हाव्यात, 2च भाकरी, आईनं 1 भाकर मोठ्या पोराला द्यावी, अर्धी भाकर 7 वर्षाच्या लेकराला द्यावी आणि उरलेली अर्धी 4 वर्षाच्या लेकराला द्यावी। पण सांगू तुम्हाला, माझ्या टोपल्यात भाकरीचा तुकडा सुद्धा शिल्लक नाही, पण माझी 3ही मुलं जेवली, ज्यांचं पोट भरलं, त्यांचं पोट भरण्यात ज्या आईचं पोट भरतं ना तिला आई म्हणतात। हात जोडून सांगेल तुम्हाला, जीवनात कधी आईची सेवा करायला विसरू नका। गेली गाडेकरी परिवारातील आई, या आईला 5-6 मुली आहेत, मी म्हणेल या सर्व परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती द्यावी। एक मुलगा, आईच्या जीवनातलं हे सर्व परिवार त्या ठिकाणी दुःखातून सावरावं, भगवंतानं आईला चांगली जागा, चांगलं स्थान, चांगला मार्ग द्यावा, म्हणून हात जोडून सांगेल आईची सेवा करा, वडिलाची सेवा करा, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित, याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम। ज्ञानेश्वर माऊली।